हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रिणी. या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 7th स्टँडर्डचा 10th चॅप्टरचा फर्स्ट प्रॅक्टिस सेट विच इज 40. तर हा जो प्रॅक्टिस सेट आहे यामध्ये आपल्याला बँकेशी रिगार्डिंग वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्ही घरात कधी बघितलं असेल की वेगवेगळ्या प्रकारची अमाऊंट दिली किंवा घेतली जाते. तर तसंच जर समजा काही अमाऊंट आपल्याकडे जमा झालेली आहे तर ती आपण FD मध्ये म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ठेवतो. मग फिक्स्ड डिपॉझिट मध्ये का ठेवतो? तर ती अमाऊंट जर तुम्ही कपाटात जशीच्या तशी ठेवली 10 वर्षांनंतर सुद्धा ती अमाऊंट तेवढीच राहील. तेच जर तुम्ही FD मध्ये टाकली तर काय होणार, त्याच्यावर इंटरेस्ट मिळणार. म्हणजे तुम्ही पैसे एखाद्या संस्थेला देतायत, त्या बदल्यात ते तेवढ्या दिवसांसाठी जेवढे दिवस देतायत तेवढ्या दिवसांबद्दल काही अमाऊंट रिटर्न करतात. ठीक आहे. जी अमाऊंट आपल्याला एक्स्ट्रा मिळते तिला आपण म्हणतो इंटरेस्ट, बरोबर. आणि ज्या वेळेला आपल्याला पैशांची गरज असते, शेतकरी बघा शेतीमध्ये पीक पेरण्याच्या अगोदर बँकेकडनं थोडं लोन घेतं. मग हे जे लोन घेत असतं ती लोन अमाऊंट ज्याला आपण कर्ज असं म्हणतो, मग ही जी अमाऊंट वापरण्यासाठी घेतलेली असते त्या बदल्यात बँक काही एक्स्ट्रा अमाऊंट शेतकऱ्यांकडनं घेत असते. तर ती जी एक्स्ट्रा अमाऊंट आहे त्याला आपण इंटरेस्ट म्हणणार. म्हणजे जी काही अमाऊंट वापरण्यासाठी दिली किंवा घेतली जाते तिला आपण म्हणतो प्रिन्सिपल अमाऊंट. काय म्हणतो? प्रिन्सिपल अमाऊंट. ठीक आहे. आणि एक्स्ट्रा जे अमाऊंट असते तर व्याज म्हणून घेतलेली ती इंटरेस्ट जे आहे ते प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट एकत्र मिळून टोटल अमाऊंट तयार होत असते. मग ही जी अमाऊंट दिली किंवा घेतली गेली आहे तिचा स्पेसिफिक टाइम पिरियड सुद्धा असतो की किती वर्षांसाठी घेतली आहे किंवा किती महिन्यांसाठी घेतलेली आहे. मग त्याला T ने आपण डिनोट करतो. कळालंय तुम्हाला? मग त्याच्याशीच रिगार्डिंग आपल्याला एक फॉर्म्युला आहे बघा. I म्हणजे इंटरेस्ट जर आपल्याला काढायचा असेल तर P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100. बघा या ठिकाणी P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, जी अमाऊंट दिली किंवा आपण घेतलेली आहे. R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, ज्या टक्क्याने. आता समजा मी 1 लाख रुपये 2 वर्षासाठी उधार घेतलेले आहेत. मग हे जे 1 लाख रुपये आहेत त्याच्या बदल्यात किती अमाऊंट बँक रिटर्न घेणार आहे हे फिक्स असतं. मग ते किती पर्सेंट आहे ते रेट ऑफ इंटरेस्टने आपल्याला दिसतं. मग ते पर्सेंटमध्ये असतं म्हणून इकडे खाली आपण 100 घेतो. आणि हा T जो आहे तो टाइम ड्युरेशनसाठी आहे, म्हणजे किती दिवसांसाठी ती अमाऊंट दिली किंवा घेतली गेलेली आहे. मग यावरनं जेव्हा इंटरेस्ट निघतो, मग मी बँकेला 1 लाख घेतलेले आहेत त्याच्या बदल्यात किती रुपये देणार, तर मी हे घेतलेले प्रिन्सिपल अमाऊंट देणार का फक्त? नाही, तर प्रिन्सिपल आणि त्याला लागलेला इंटरेस्ट हे दोन्हीही परत करणार. म्हणून A इज इक्वल टू P प्लस I हा सेकंड फॉर्म्युला आपल्याला आहे. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट बघा, आता फर्स्ट क्वेश्चन बघू ह्या प्रॅक्टिस सेटचा. इफ रिहाना डिपॉझिटेड 1500 रुपीज इन द स्कूल फंड ॲट 9 PCPA फॉर 2 years. रिहानाने काय केलेलं आहे? 1500 रुपये स्कूलच्या फंडमध्ये डिपॉझिट केलेले आहेत, पण त्याला काही टक्केवारी रेट ऑफ इंटरेस्ट आहे तर तो 9% आहे. आणि किती दिवसासाठी? तर 2 years साठी. पुढे काय विचारलंय? व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. मग तिला टोटल किती अमाऊंट मिळेल हे आपल्याला विचारलंय. ठीक आहे. 2 वर्षांनंतर तिने अमाऊंट डिपॉझिट केलेली आहे म्हणून आपण सगळ्यात पहिले काय लिहिणार? P इज इक्वल्स टू 1500. ठीक आहे. 1500 रुपये तिने स्कूल फंड मध्ये डिपॉझिट केलेले आहे. रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? R इक्वल टू 9%. ठीक आहे. आणि किती वर्षासाठी? T टाइम काय आहे? 2 years. ठीक आहे. मग आपल्याला विचारलेला काय आहे? व्हॉट इज द टोटल अमाऊंट. टोटल अमाऊंट विचारली, मग पहिले आपल्याला इंटरेस्ट काढावा लागेल. ठीक आहे. पहिले आपल्याला इंटरेस्ट काढावा लागेल, त्यावरून आपल्याला अमाऊंट काढायची आहे. कळालं तुम्हाला? मग फर्स्ट फॉर्म्युला आपण लिहिणार काय? I इंटरेस्ट इज इक्वल्स टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100. ठीक आहे. P काय आहे? 1500. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय R काय? 9 मल्टिप्लाय बाय T इज 2 अपॉन 100. ठीक आहे. या ठिकाणी काय करणार आपण? हे 2 zeros आणि हे 2 zeros कट करणार. वरती जे उरलेलं आहे त्यांचं आपण करणार आहोत मल्टिप्लिकेशन. 2 मल्टिप्लाय बाय 15 किती होता? 30 होता. मग 30 मल्टिप्लाय बाय 9 9 3 जा 27 आणि हा 0 ॲज इट इज. तर ही काय झाली? इंटरेस्ट अमाऊंट. जी अमाऊंट तिने स्कूल फंडला ठेवलेली आहे तिची इंटरेस्ट अमाऊंट आहे 270. मग आपल्याला टोटल अमाऊंट काढायची आहे. मग अमाऊंट इज इक्वल्स टू P प्लस P काय आहे? 1500 प्लस I काय निघाला आपला?
270. ठीक आहे. मग ॲडिशन 0771. ठीक आहे. एक काय आला आपला अमाऊंट इज 1770. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार शी विल गेट 1770 रुपीज. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा आता सेकंड. जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000 रुपीज फ्रॉम द बँक. ठीक आहे. बँकेकडनं त्याने 2,50,000चं लोन घेतलेलं आहे. ठीक आहे. ॲट 10 PCPA फॉर 5 इयर्स. रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? 10 इयर्स. आणि किती दिवसांसाठी? 5 वर्षासाठी. ठीक आहे. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे. मग त्याला एका वर्षाला किती इंटरेस्ट पे केला जातोय हा फर्स्ट क्वेश्चन विचारलाय. सेकंड क्वेश्चन काय विचारलाय? टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू बँक. मग बँकेला तो टोटल किती अमाऊंट रिटर्न करेल हे आपल्याला विचारले. मग सगळ्यात पहिले आपण काय करणार? इंटरेस्ट काढणार. पी काय दिलं आपल्याला? गिव्हन लिहून घ्यायचंय. ठीक आहे. तुम्ही व्यवस्थित गिव्हन लिहायचं आहे प्रत्येक वेळी. रेट ऑफ इंटरेस्ट इज 10%. टाइम इज 5 इयर्स. मग आता इथे एका वर्षाचा इंटरेस्ट सुद्धा विचारलेला आहे आणि नंतर काय विचारलंय? द टोटल अमाऊंट रिटर्न्स टू द बँक. बँकेला टोटल अमाऊंट किती रिटर्न करतात ते सुद्धा. मग पहिले आपण काय करणार? एका वर्षाचा इंटरेस्ट. पण आता सगळ्यात पहिले 5 इयर्सचा इंटरेस्ट काढून घेऊया. ठीक आहे. आय इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. इच अँड एव्हरी टाइम तुम्हाला फॉर्म्युला नीट लिहायचा आहे. 2,50,000 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 5 अपॉन 100. ठीक आहे. हे 2 zeros कट, हे 2 zeros कट. आता ह्या सगळ्यांचं आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. तर 5 मल्टिप्लाय बाय 25 किती होता? 125. आणि हे 2 zeros आणि 10चा एक 0 म्हणजे 3 zeros आपल्याला ऍड करायचे. म्हणजे 1,25,000 हा 5 वर्षासाठीचा इंटरेस्ट आहे. पण आपल्याला फर्स्ट क्वेश्चन विचारलाय की इयरली इंटरेस्ट किती? एका वर्षाचा किती? मग हा 5 वर्षाचा आहे तर इयरली इंटरेस्टसाठी. ठीक आहे. इयरली इंटरेस्ट काय येणार? 1,25,000 डिवाइड बाय 5. त्याला 5 ने डिवाइड करणार तर काय येणार? 25,000 रुपीज. ठीक आहे. तर इयरली इंटरेस्ट काय आला? 25,000 रुपीज. कळालंय तुम्हाला? पण इथे संपताय का? नाही. आपल्याला काय विचारलंय? टोटल अमाऊंट ही रिटर्न. टोटल अमाऊंट तो किती रिटर्न करणार आहे. मग त्याच्यासाठी अमाऊंट इज इक्वल्स टू पी प्लस आय. ठीक आहे. पी काय आला आपला? 2,50,000. ठीक आहे. आणि आय काय आलाय? 1,25,000. मग आता ए काय येणार? 0 0 0 5 7 3. ठीक आहे. 3,75,000 एवढी अमाऊंट तो बँकेला रिटर्न करणार. कळालंय तुम्हाला? व एंड स्टेटमेंट लिहिणार जेठालाल विल रिटर्न 3,75,000 रुपीज टू द बँक. तारक मेहतावाला जेठालालला लोन घ्यायची गरज नाही. हा दुसरा जेठालाल आहे बरं का. आता थर्ड क्वेश्चन बघा. श्रीकांत डिपॉझिटेड 85,000 रुपीज फॉर 2.5 years ॲट 7 PCPA इन अ सेव्हिंग बँक अकाउंट. बघा श्रीकांतने काय केलेलं आहे? 85,000 रुपीज 2.5 वर्षासाठी बँकेत रेट ऑफ इंटरेस्ट काय? 7% ने ठेवलेले आहेत. व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट ही रिसिव्ह ॲट द एंड ऑफ पिरियड. मग 2.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला किती इंटरेस्ट मिळणार हे विचारलं. इथे टोटल अमाऊंट विचारली आहे का? नाही. फक्त इंटरेस्ट विचारलेला आहे. पहिले आपण व्यवस्थित गिव्हन लिहून घेऊया. पी इज इक्वल टू 85,000 रुपीज. आर 7%. टी 2.5 years. ठीक आहे. आपल्याला काढायचं आहे आय. आयचा फॉर्म्युला काय आहे? पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. बरोबर. पी काय आहे? 85,000 रुपीज. 85,000 रुपीज मल्टिप्लाय बाय आर 7 आणि टी 2.5 अपॉन 100. ठीक आहे. तर हे 2 zeros कट आणि हे 2 zeros कट. आता आपण या 2.5 ला कसं लिहू शकतो? 2.5 किंवा बघा जर 2.5 आपण लिहिलं 2.5 लिहिलं तर पॉइंट काढण्यासाठी अपॉनला आपण काय घेतो?
10 घेतो. बघा आपण मागच्या वर्षी शिकलो होतो 2.5 हा जर नंबर आहे तर त्याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये कसं करतो 25/10. मग हा जो 10 आहे तो आपल्याला काय करायचा आहे खाली घ्यायचा आहे. कसा घेणार मग इथे 25 येणार आणि इकडे काय येणार 10. मग हा 0 कट हा 0 कट. आता करणार आपण मल्टिप्लिकेशन. करा मल्टिप्लिकेशन. किती येतं सांगा 14,875. बघा 14,875 एवढा इंटरेस्ट तो बँकेकडनं रिसीव्ह करेल. कळालंय तुम्हाला. मग आता आपण एंड स्टेटमेंट लिहिणार. श्रीकांत विल गेट 14,875 रुपीज ॲट द एंड ऑफ पिरियड. कळालंय तुम्हाला. नेक्स्ट बघा आता 4th. At a certain rate of interest, the interest after 4 years on 5,000 rupees principal is 1,200 rupees. बघा आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आर माहिती आहे का नाही. आर माहित नाही. द इंटरेस्ट आफ्टर 4 years म्हणजे टाइम काय दिलेला आहे 4 years. पुढे काय दिलेलं आहे की ऑन 5,000 रुपीज प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपल 5,000 रुपीज असेल त्यावेळेला इंटरेस्ट काय राहणार आहे 1,200 रुपीज. ठीक आहे. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला गिवन आहे. पुढे काय विचारले व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन 15,000 रुपीज ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. म्हणजे आर आणि टी जर सेम राहिला तर पी जर समजा ठीक आहे दुसरा पी दिलेला आहे आपल्याला P2 काय दिलेला आहे 15,000 रुपीज त्याला इंटरेस्ट किती राहील हे विचारलेलं आहे. कळालंय तुम्हाला. मग सगळ्यात पहिले आपण याचं कॅल्क्युलेशन करून काय काढणार आर काढणार. मग सेम आर सेम टी घेऊन या प्रिन्सिपलने आपण परत इंटरेस्ट काढणार. कळालंय तुम्हाला. मग सगळ्यात पहिले काय करणार आय इज इक्वल्स टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. इथे आय आपल्याला माहिती आहे आय किती आहे 1,200. पी काय आहे पहिला पी घ्यायचा आहे आपल्याला P1 जो आहे याला P1 घेऊन घ्या. P1 जो आहे तो 5,000 आहे तो घ्यायचा आहे. आर माहिती आहे का नाही. टी काय आहे 4 अपॉन 100. कळाले तुम्हाला. मग काय करणार हे 2 zeros कट हे 2 zeros कट. आता हा आरला आपल्याला एकटं करायचं आहे. मग काय करणार हा 1,200 ॲज इट इज हा 50 इथे मल्टिप्लाय इकडे काय होईल डिवाइड. ठीक आहे. हा 4 इथे मल्टिप्लाय इकडे येताना डिवाइड इज इक्वल्स टू काय येणार आर. ठीक आहे. हा 0 कट हा 0 कट 5 1 जार 5 2 जार 10 2 रिमेनिंग 20 तयार झालेला आहे. 5 4 जा 20 खाली 4 आहे इथे 24 आहे. काय करणार 4 1 जा 4 4 6 जा 24. देअरफॉर आर इज इक्वल्स टू काय आलेला आहे 6%. कळालंय तुम्हाला. मग आता हा आर आपल्याला मिळाला आहे त्यावरनं हा नवीन प्रिन्सिपल घेऊन आपल्याला इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. मग आय इज इक्वल्स टू P2 घेणार आता जो P आहे मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. आता इथे आपल्याला सेकंड P2 काय आहे 15,000 रुपीज. ठीक आहे 15,000 रुपीज मल्टिप्लाय बाय आर आपण आत्ताच काढला 6% आणि सेम टाइम घ्यायला सांगितलेला आहे. ठीक आहे अपॉन 100. हे 2 zeros कट हे 2 zeros कट. काय करणार सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे 4 मल्टिप्लाय बाय 15 किती होता 60 बरोबर 60 आणि हा 0 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय 6 6 6 जा 36 आणि हे 2 zeros ॲज इट इज. तर 3,600 रुपीज आपला आय आलेला आहे. कळालंय तुम्हाला. मग आपण लिहिणार द इंटरेस्ट ऑन 15,000 प्रिन्सिपल अमाऊंट इज 3,600 रुपीज. कळालंय तुम्हाला. नेक्स्ट बघा 5th क्वेश्चन. इफ पंकज डिपॉझिट्स 1,50,000 रुपीज इन अ बँक ॲट 10 PCPA. एका बँकेमध्ये 10 PCPA ने पंकजने पैसे ठेवलेले आहेत 1,50,000 रुपीज फॉर 2 years. किती वर्षासाठी 2 वर्षासाठी. ठीक आहे. व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. बँकेकडनं त्याला किती रुपये मिळणार हे विचारलेलं आहे. इथे पी काय आहे 1,50,000. ठीक आहे. आर काय सोहम 10%. 10% बरोबर. टाइम काय आयुष 2 years. बरोबर 2 years. ठीक आहे. आणि आपल्याला काय काढायला लावलंय अमाऊंट टोटल अमाऊंट विचारली आहे ना. मग पहिले आपल्याला काय काढावं लागेल आय. ठीक आहे इंटरेस्ट काढावं लागेल. आय इज इक्वल्स टू P मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. बरोबर. ठीक आहे
P काय आहे 1,50,000. R is 10 and T is 2 years. अपॉन 100. ठीक आहे, हे 2 zeros कट, हे 2 zeros कट. आता मल्टिप्लिकेशन करणार. 2 मल्टिप्लाय बाय 15 किती होता 30. आणि हे 2 झिरो आणि 10चा 1 झिरो, 3 झिरोज आपल्याला ऍड करायचे. म्हणजे आय काय आला 30,000. कळले तुम्हाला? मग आपल्याला ए काढायचंय. ए चा फॉर्म्युला काय आहे? ए इज इक्वल टू पी प्लस आय. व्हॉट इज पी? 1,50,000. 1,50,000 प्लस आय काय आहे 30,000. ठीक आहे, किती येणार 1,80,000. 1,80,000 रुपीज त्याला टोटल अमाऊंट मिळणार आहे. मग एंड स्टेटमेंट लिहिणार पंकज विल गेट 1,80,000 रुपीज ॲट द एंड ऑफ पिरियड. कळलंय तुम्हाला? तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 40. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या अदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.